चला, वेलकम एव्हरीवन. बघा, सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदर क्लासेस. यू आर इन स्टँडर्ड 10 अँड वी हॅव स्टार्टेड युअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. एक एक लेसन ऑलरेडी आपलं झालेलं आहे बघा. ठीक आहे, एक एक लेसन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे दोन्ही याचा. सो पुढचा सेकंड लेसन चालू करूया आपण. पहिलं ग्रॅव्हिटेशन झालेलं आपला. दुसरं लेसन चालू करूया. सायन्स दुसरा लेसन कोणता आहे बघा आता. ओके, चला दुसरा जो लेसन आहे धड्याचं नाव आहे मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण. मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण असं धड्याचं नाव आहे. पान नंबर आहे 25. ओके, सो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, बरोबर. हा चॅप्टर आपण शिकणार आहोत, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, चला लक्ष द्या. आपण चालू करतोय. यात काय काय शिकायचं आपल्याला. मूलद्रव्य त्यांचे वर्गीकरण कसं करायचंय, डोबेरानाची त्रिके पाहायचंय, न्यूलँडचा अष्टकाचा नियम पाहायचा आहे, मेंडेलिव्हची आवर्त सारणी पाहायची, आणि त्यानंतर सर्वात शेवटी पाहणार आहोत आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय. तर आपण काय केलं बघा, जी काही मूलद्रव्य आपल्याला निसर्गात सापडली, तर निसर्गाचं आपण काय केलं, निसर्गात जी मूलद्रव्य मिळाली त्याचं आपण क्लासिफिकेशन केलं. म्हणजे काय केलं, त्यांचं वर्गीकरण केलं. काय केलं, त्यांचं वर्गीकरण केलं. त्याचं वर्गीकरण करण्यासाठी काय गरज आहे, कारण त्यांचा जो उपयोग आहे तो कसा करायचा किंवा त्यांचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी त्याला तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन एलिमेंट्स म्हणजे काय, तर याच्या आधी तुम्ही शिकलेले आहात की एका मूलद्रव्याचे सर्व अणु हे एकाच प्रकारचे असतात. याला अंडरलाईन करून ठेवा बरं का तुमच्या पुस्तकामध्ये. एकाच मूलद्रव्याचे सर्व अणु हे एकाच प्रकारचे असतात. आज मी ती जवळजवळ 118 मूलद्रव्ये ज्ञात झालेली आहेत. किती? 118 मूलद्रव्ये शोधलेली आहेत. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्य माहित होती. किती मूलद्रव्य माहित होते? 30 मूलद्रव्य. काळाच्या ओघामध्ये काय झालं, हळूहळू इतर मूलद्रव्यांचा शोध लागत गेला आणि या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिकाधिक माहिती साठत गेली. मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा म्हणून काय झालं, तर जी काही माहिती आहे ती आपण काय केलं, त्याची माहिती आकृतीबंध करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचं वर्गीकरण केलं. काय केलं? त्यांचं वर्गीकरण केलं. सोप्या भाषेत आपण जर वर्गीकरण करायचं म्हटलं, तर आपण सोप्या भाषेत त्यांचं वर्गीकरण आधी पण केलेलं आहे. तर कसं केलं आपण त्यांचं वर्गीकरण? धातू व अधातू, धातू आणि अधातू असं पण त्यांचं वर्गीकरण केलं आहे सोप्या भाषेमध्ये. त्याचबरोबर धातू सदृश हा एक तिसरा प्रकार आपण पाहिलेला आहे. तर हे आता वैज्ञानिकांनी काय केलं, तर यांना जरी त्यांचं वर्गीकरण केलं, परंतु त्यांना एक विशिष्ट आकृतिबंध तयार करणं सुद्धा गरजेचं होतं. काय त्यांना, कारण काय होतं, की आपण एखादं वर्गीकरण करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची योग्य प्रकारे काय करता येत नाही, अभ्यास करता येत नाही. सो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो काय पाहतो बघा, एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, डोबेरानस, ट्रायड्स, न्यूलँड्स, लॉ ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलिव्हस पिरियडिक टेबल अँड मॉडर्न पिरियडिक टेबल हे आपण पाहणार आहोत. सो वॉट आर टाइप्स ऑफ मॅटर किंवा वॉट आर टाइप्स ऑफ एलिमेंट्स हे आपण झालेले सगळं बघा. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो वाय डू वी नीड टू क्लासिफाय एलिमेंट्स? बिकॉज वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट, इथून बघा महत्वाचं आहे, दॅट all the atoms of an element are of only one type. Okay, जेवढे काय atoms असतात एखाद्या elements मध्ये, they are of same type, they are of one type. So today we know 118 elements. Today we know 118 elements are known, but काही सुरुवातीला फक्त there were only 30 elements known. There are only 30 elements known. So what happened? More number of elements were discovered in the course of time. More and more information about the periodic properties of the elements was gathered to ease the study. बघा हे लक्षात घ्या. To ease म्हणजे काय, सोपं करणे. To ease the study of such a large number of elements, scientists started studying a pattern, if any, in the vast information about them. एवढी मोठी इन्फॉर्मेशन आहे त्यांना ठेवण्यासाठी काय, you should have some pattern. So the pattern, we generally classify them as metals, नॉन मेटल्स अँड थर्ड ग्रुप तुमचा मेटलॉइड. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी पाहिले, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. आता यात काय केलं, देर वर सम सायंटिस्ट, काही शास्त्रज्ञांनी सुरुवात केली बघा. सुरुवातीला एक शास्त्रज्ञ, त्याचं नाव होतं डोबे रायनर. काय नाव होतं? डोबे रायनर. त्यांनी काय केलं, त्यांची मांडणी केली त्रिकामध्ये. त्रिक म्हणजे काय, 3 मूलद्रव्य त्यांनी एका ठिकाणी ठेवले. डोबे रायनर्स ट्रायड्स म्हणतात त्याला, डोबे रायनर्स ट्रायड्स. सर्वांचं लक्ष पाहिजे स्क्रीनकडे. तर 1817 मध्ये, ही गोष्ट कधीची आहे, 1817 मध्ये डोबे रायनर हा एक जर्मन वैज्ञानिक होता.
त्याने काय केलं, मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवलं. काय केलं, अणुवस्तुमान आणि गुणधर्म काय असलं, संबंध असल्याचे सुचवलं. त्याचं म्हणणं काय होतं, त्याने काय केलं, एकसारखे रासायनिक गुणधर्म असणारे 3 मूलद्रव्यांचे गट पाडले. काय केलं त्याने, एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना म्हटलं त्रिके. त्रिके म्हणजे काय, 3 मूलद्रव्य, 3 त्रिके म्हणजे 3 ट्रायड्स. त्याला काय कळलं, तर एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व त्याला काय दिसलं, की मधला जो मूलद्रव्य आहे त्याचं अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. हे त्याला जाणवं. हा त्याचा गुणधर्म. हा बघा, हा त्याचा गुणधर्म लक्षात घ्या. डोबेराच्या त्रिकेचा गुणधर्म हा एवढा. मी जो अंडरलाईन केला ना किंवा बोल्ड सिलेक्ट केला बघा, तेवढा गुणधर्म आहे. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले, की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेराच्या त्रिकामध्ये होऊ शकलं का? नाही. होऊ शकलं का ते? नाही. ठीक आहे. आता बघा त्याने काय केलं, परत तुम्हाला सांगतो. काय केलं बघा त्याने, इकडे बघा. परत रिपीट होणारच ते. कोण कोण आलं रे? ये संकेत, ये बाळा चल. अजून कोण आलंय का? संकेत येतोय. आदित्य आलाय का? आदित्य आलाय वाटतं. व्हेरी गुड. चला. आवाज बंद ठेवायचा आहे. आदित्य आलाय. गौरव आहे. ठीक आहे. आदित्य आलाय, आर्यन आलाय, आयुष निर्मल आलाय, घाडगे आलाय. संकेतचा नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पॉवर कुठं गायब झालं? पॉवर काय, नेटवर्क नाही का पॉवरचा? त्याने काय केलं, ट्रिक मांडलं. काय म्हणतं त्याने, एल आय म्हणजे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. एल आय म्हणजे काय, लिथियम. एन ए म्हणजे सोडियम आणि के म्हणजे पोटॅशियम. तर त्याने काय केलं, लिथियम मूलद्रव्य एक प्रत्यक्ष अणू सांगितलं लिथियमचं, किती आलं, 6.9. बरोबर. आणि दुसऱ्या मूलद्रव्याने काय केलं, सरासरी मांडली बघा, ए अधिक सी छेदात 2. मग त्याने काय केलं, लिथियम आणि पोटॅशियम बघा, लिथियम 6.9 आणि पोटॅशियम किती आहे, 39.1. बघा, यांची बेरीज केली आणि त्याला 2 ने भाग लावला. त्याला उत्तर किती मिळालं, 23. 23 जे उत्तर मिळालं ते 23 म्हणजे काय, तर प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे कोणाचं, सोडियमचं. कोणाचं, सोडियमचं. ठीक आहे. आणि याचं पोटॅशियमचं किती आहे, 39 आहे. मग त्याने काय केलं, 39 आणि हा 6.9 यांची बेरीज केली बघा. यांची काय केली, बेरीज केली आणि त्या बेरजेवर त्याने काय केलं, 2 ने भाग लावला, म्हणजे सरासरी काढली त्यांची. तर त्याला काय मिळालं, 23.0. म्हणजेच त्याला काय मिळालं, हा जो दुसरा आहे ना मधला मूलद्रव्य मधलं, कोणतं मूलद्रव्य आहे मधलं, 2 नंबरचं मूलद्रव्य आहे सोडियम. तर त्याला 23 एवढं त्या उत्तर मिळालं. अजून त्याने काय विचार केला बघा, इथे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम घेतलं. सीए म्हणजे कॅल्शियम, एसआर म्हणजे स्ट्रॉन्शियम, बीए म्हणजे बेरियम. तर त्याला कॅल्शियम मिळालं 40.1, बेरियम आहे 137.3. यांची बेरीज केली बघा, 40.1 आणि 137.3. त्या 2 ने भाग लावला, उत्तर किती मिळालं, 88.7. म्हणजे जवळजवळ स्ट्रॉन्शियमच्या अणुवस्तुमाना एवढं आलं. थर्ड अजून त्याने तिसरं काय केलं बघा, हा तिथे त्याने घेतलं, क्लोरीन घेतला, ब्रोमीन घेतला आणि आयोडीन घेतला. क्लोरीन 35.5 आहे, त्याची त्याने बेरीज केली, आयोडीन बरोबर 126.9. त्याला 2 ने भाग लावला, उत्तर किती मिळालं, 81.9. म्हणजे जवळजवळ ब्रोमीनच्या जवळ आलं उत्तर ते, ब्रोमीनच्या अणुवस्तुमानांक एवढं. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं खालीपैकी कोणती डोबे राहण्याची त्रिके आहेत, तर ही 3 त्रिके लक्षात ठेवायची. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे पहिलं, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम दुसरं आणि तिसरं क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. बरोबर. चला थोडंसं पुढे जाऊया आपण. आता सेमीवाल्यांना थोडं सांगून देतो काय काय बघा त्यांचं. सो फर्स्ट सायंटिस्ट वॉज डोबे रायनर. कोण होता, डोबे रायनर. सो डोबे रिनर किंवा डोबे रायनर काही पण त्याला प्रोनाऊन्स करा, काही प्रॉब्लेम नाहीये. संकेत घाडगेचा नेटवर्कचा इश्यू आहे. एनिवेज, डोबे रिनर किंवा डोबे रायनर जसं म्हणा, तो कधी होता, 1817, 1817 मध्ये. ही वॉज अ जर्मन सायंटिस्ट. His name is Dobe Reiner. Suggested that the properties of elements are related to their atomic masses. Okay, properties of elements are related with their atomic masses. What he made a group of 3 elements. लक्षात घ्या, he made a group of 3 elements. The elements are therefore known as 3 means triads. So having similar chemical properties and call them triads. त्याला काय म्हटलं, triads, त्रिके. So he arranged the 3 elements of in triad in an increasing order of atomic mass.
and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic mass of other two elements. ही झाली प्रॉपर्टी, लक्षात ठेवा. डोबेरायनर ट्रायडचा जो प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी लक्षात घ्यावा. दिस इज द डोबेरायनर ट्रायड. अंडरलाईन मी जेव्हा सिलेक्ट केलं ना तेच तुम्हाला लिहायचं लक्षात समजा विचारलं तर. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स आणि काय एक्झाम्पल घेतलंय मग सांगितलं परत रिपीट करतो बघा. सो ट्रायड्स. So he taken three triads: lithium, sodium, and potassium. Lithium, sodium, and potassium. The first one is lithium, atomic mass 6.9. Second, sodium, and third आहे potassium. त्याचा atomic mass आहे 39.1. याचा atomic mass आहे 6.9. दोघांचं ऍड केलं, दोघांना ऍड केलं बघा, दोनची बेरीज केली आणि त्याला बेरीजला दोनने भाग लावला. सो व्हॉट ही गॉट, त्याला उत्तर किती मिळालं 23.0. पण 23.0 इज द ऍक्च्युअल atomic mass ऑफ सोडियम. लक्षात घ्या, त्याला ऍटॉमिक ऍक्च्युअल मास आहे सोडियमचं 23. सिमिलर त्याने काय केलं बघा, अजून कॅल्शियम घेतलं, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बेरियम घेतलं. कॅल्शियम आणि बेरियम ऍड केलं त्याचं आणि 2 ने डिवाइड केलं. ही गॉट 88.7 विच इज क्लोज टू स्ट्रॉन्शियम्स atomic mass. Third, he took chlorine, bromine, and iodine. Chlorine, bromine, and iodine. So chlorine 35.5, iodine 126.9. So he divided the sum and he got the answer 81.2. त्याला उत्तर काय मिळालं 81.2. Getting? समजलं सगळ्यांना? डोबेरायनर. आफ्टर द डोबेरायनरच्या नंतर कोण होता? न्यूलँड्स. कोण आलं होतं मध्ये? न्यूलँड्स. त्याचं नाव आहे न्यूलँड्स. त्याने नियम मांडला अष्टकांचा. कोणता नियम मांडला त्याने? अष्टकांचा. कोणता नियम मांडला? अष्टकांचा. काय नियम आहे बघा. तर हा होता इंग्लिश वैज्ञानिक होता जॉन न्यूलँड्स. त्याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा संबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला. हे कधी केलं त्याने? 1866 मध्ये. न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या वस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडली. तर त्याला काय जाणवलं? सर्वात हलके हायड्रोजन याने सुरुवात केली, तर शेवटी थोरियम आला. तर त्याला दिसलं, काय दिसलं की बघा इथून महत्वाचं बघा, त्याला काय दिसलं? न्यूलँडचा अष्टकांचा नियम इथून सांगतो बघा. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. लक्षात घ्या. ठीक आहे, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. हे त्याला त्या ठिकाणी जाणवलं. कोणाला? न्यूलँड्सला. जसं सोडियम हे लिथियम पासून 8हे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. त्याचबरोबर मॅग्नेशियमचे बेरियमशी. हे पुढे आपल्याला कळेल बघा. इथे बघा तक्ता आहे पुढे. हा इथे बघा. जर आपण विचार केला मूलद्रव्यांचा, इथे जर आपण विचार केला, कोण आलंय रे? संकेत घाडगे आणि कोण आहे? राहुल साळुंके. चलो गुड. मूलद्रव्यांचा विचार केला तर त्याला काय आलं बघा. सारे ग म प ध नि, डो रे मी फा सो ला टी सोडून हायड्रोजन, नंतर लिथियम, नंतर बेरियम, नंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि मग ऑक्सिजन. किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. आता ऑक्सिजन नंतर काय आलं बघा? ऑक्सिजन काय आला? फ्लोरीन आलं. काय आलं? ऑक्सिजन नंतर फ्लोरीन आलं. तर याला काय कळलं बघा, की पहिलं हायड्रोजन आणि फ्लोरीन यांचे गुणधर्म त्याला सारखे जाणवले इथे. बरोबर की नाही? हायड्रोजन आणि फ्लोरीनचे गुणधर्म तुम्हाला सारखे जाणवले बघा इथे. थोरियम. ठीक आहे. सोडियम लिथियम पासून 8वं मूलद्रव्य होतं बघा. सोडियम लिथियम पासून 8वं मूलद्रव्य होतं सोडियम लिथियम पासून. जर आपण या दोघांचा विचार केला, सोडियम आणि या ठिकाणी लिथियम, तर त्याला काय जाणवलं? या दोघांमध्ये समानता जाणवली किंवा गुणधर्म सारखे जाणवले प्रत्येक 8व्या मूलद्रव्यामध्ये. बघा इथून जर सुरुवात केली तर मॅग्नेशियम 8व्या क्रमांकाला येतं. इथून सुरुवात केली मॅग्नेशियम पासून तर कॅल्शियम 8व्या क्रमांकाला येतं. तर त्याचा हा नियम होता. त्याने असा त्या नियम आणलेला होता. ठीक आहे. त्याने त्यासाठी आपला उपयोग कशाला केला? संगीताचा उपयोग केला, संगीताचा. म्हणजेच काय, तर न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियमात खूप त्रुटी आढळून आल्या. हे काही प्रत्येक वेळेस त्याच गोष्टी अशा होत्या नाही. हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होता. कॅल्शियमच्या पुढे याचा नियम लागू झाला नाही. न्यूलँड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्य 7x8 अशा 56 रकान्यात बसवले. किती? 7x8. कारण 8च्या पटीत त्याला जायचं होतं. त्या ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काही जागांना 2-2 मूलद्रव्य बसवले. म्हणजे कोबाल्ट आणि निकेल एका ठिकाणी बसवलं. त्यानंतर सी आणि एल एका ठिकाणी बसवलं. त्याने काही मूलद्रव्यांची अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवले. जसं की सीओ कोबाल्ट आणि निकेल एका या धातून न्यूलँड्सने
डो या स्वराखाली सोडले वगैरे. थोडक्यात काय लक्षात घ्या, थोडक्यात काय तर हा जो काही नियम होता, हा काही नियम नंतर लागू झाला नाही. लक्षात घ्या. पहिला होता डोबेरायनरचा, दुसरा होता न्यूलँड्सचा. डोबेराने न्यूलँड्स. सगळ्यांचं लक्ष पाहिजे स्क्रीनवर. ठीक आहे, परत रिपीट करतो बघा. Newlands. Newlands. What he did, he was an English scientist. He was an English scientist, Newland. In 1866, त्याने एक different method form केली. What he did, बघा काय दिलं त्याने. So he arranged the elements. He arranged the elements in the group of 7 into 8. 7 गुणिले 8 into 7 into 8 बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे त्याने 8 काय केले रोज बनवल्या. किती रोज बनवल्या त्याने? 8 रोज बनवल्या. So what he got, the first and the एथ एलिमेंट याची प्रॉपर्टी सारख्या मिळाल्या त्याला. द फर्स्ट अँड द एथ एलिमेंट कुठूनही स्टार्ट करा, त्यातून तो एलिमेंट आणि द एथ एलिमेंट द प्रॉपर्टीज आर सिमिलर असं त्याचं म्हणणं होतं. कोणाचं? न्यूलँडचं. बट देअर वर मेनी लिमिटेशन्स. खूप लिमिटेशन त्याच्यामध्ये होता. बिकॉज समटाइम्स त्याने एकाच ठिकाणी दोघांना ऍड केलं होतं. जसं कोबाल्ट निकेल एकाच ठिकाणी, एकाच जागेवर दोघांना आपल्याला ऍड करता येत नाही. वी कांट कीप. पण त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी त्यामध्ये काय होत्या, देअर वर मेनी लिमिटेशन्स फाउंड. ठीक आहे, या दोन गोष्टी झाल्या आपल्या. चला, सो आफ्टर न्यूलँड्स कोण होतं बघा. आता न्यूलँडच्या नंतर होता आपल्याला शिकायची आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी. काय शिकायचं तुम्हाला? मेंडेलिव्हची आवर्त सारणी. हा पण एक शास्त्रज्ञ होता, त्याचं नाव होतं दिमित्री मेंडेलिव्ह. काय नाव होतं? दिमित्री मेंडेलिव्ह. इकडे गेलं, कुठे गेला रे मेंडेलिव्ह? एक मिनिट. हा, दिमित्री मेंडेलिव्ह हा रशियाचा वैज्ञानिक होता. रशियाचा शास्त्रज्ञ वैज्ञानिक होता. 1869 ते 1872 या काळात त्याने काय केली? मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली. मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणजे काय? तर त्याने काय केलं? मूलद्रव्यांच्या वर्गीकरणात एक सर्वात महत्वाची पायरी आहे बघा. इथूनच पुढे आधुनिक आवर्त सारणी आपल्याला मिळाली. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांच्या मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिव्हने त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चटक्रमाने मांडली. कशामुळे? अणुवस्तुमानांकाच्या चटक्रमाने मांडली. या मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची आवर्त सारणी काय केली? त्याने रचना केली. काय केली त्याने? रचना केली. कशाची? मूलद्रव्यांची. आता मला सांगा, अणुवस्तुमानांक आणि अणुवस्तुमान म्हणजे सॉरी, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय? कोण सांगेल? अणुवस्तुमानांक अणुअंक म्हणजे काय? कोण सांगेल मला? बघा. So Mendeleev's periodic table. Mendeleev was a Russian scientist. Okay, he was a Russian scientist. His name was Dmitry Mendeleev. रशियाची नावं अशीच असतात. मेंडेलिव्ह, वोदिवॉस्टॉक, काहीतरी वेगवेगळी नावं असतात त्यांची. चला. तर he developed the periodic table of elements during the period 1869 to 1872. ठीक आहे. नाव मेंडेलिव्ह's periodic table बघा. एडी म्हणजे काय रे? अॅन्ना डॉमिनी. एडी म्हणजे काय? अॅन्ना डॉमिनी म्हणजे इसवी सन. लक्षात घ्या. Mendeleev's periodic table is most important step in the classification elements. त्याने काय केलं होतं? What it did, Mendeleev considered the fundamental property of elements, namely the atomic mass, as standard and arranged 63 elements known at that time in an increasing order of their atomic masses. Then he transferred this into the periodic table in accordance with the physical and chemical properties of these elements. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला कळतील इथे.